थेट आत्महत्यांपर्यंत मुलं पोचतात. का होतंय? तुम्ही कसं बघताय या सगळ्या घटनांकडे, या बातम्यांकडे? पौगंडावस्था आणि किशोरावस्था मुलांच्या मनावर सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि एकूणच असा काही प्रचंड ताण येतो आहे. बघा, हे एक कारण आहे महत्त्वाचं की कम्युनिकेशन हॅज बीन स्टॉप्ड बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रेन. ह्या वयामध्ये एकेकाळी आत्महत्या हा प्रश्नच नव्हता. जगभरात इतके टीनेजर मुलं आत्महत्या नाही करत. भारतामध्ये मुलांमध्ये दुप्पट आहे आणि भारतीय मुलींमध्ये 6 पट आहे. यशाचं मोजमाप मार्कांमध्ये व्हायला लागलेलं आहे. एक काळ असा होता, विद्या छडी लागे छमछम विद्या. बरं, ही घमघम विद्या काय आहे हे मला आजवर कळलेलं नाही आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. खरं तर ही क्रूर पद्धत आहे. मुलांची आकडेवारीने त्यांची उतरंड मांडणे ही चांगली पद्धत नाही आहे. म्हणजे क्रॅक हा शब्दही मला नव्याने गवस माहीत. पूर्वी आमच्याकडे क्रॅक होणं म्हणजे डोकं. आता परीक्षा क्रॅक करणं, नीट क्रॅक करणं, कर बाबा क्रॅक. पण ते करता क्रॅक करतो, नाही तर हा क्रॅक होतो. माझा भाऊ नेहमी पहिला यायचा. त्यांनी पहिला नंबर कधीच सोडला नाही. मी कधीही पहिला आलो नाही. तर वडिलांनी एका वाक्यानेही कधीही असं म्हटलं नाही की तो बघ पहिला येतो तू का नाही. आपलं मूल डिप्रेशनमध्ये आहे किंवा डिप्रेशन कडे जात आहे, हे पालकांनी कसं ओळखायचं? पालकांमधले बिघडलेले संबंध आणि भोवतालचं वातावरण याचे मुलं काय म्हणतात लक्षणं आहेत. सगळ्या कारणांपैकी 80% डिप्रेशन हे कारण आहे. फार मुलांच्या मागे लागून कामा नाही की तू एकटाच का बसतो, मित्रच का नाही मिळवत आणि चिडचिडपणाच का करतो. मुलं आई वडिलांपेक्षा मित्रांचं जास्त ऐकतात. नाही दिसत असं दृश्य आजकाल, जो तो आपापल्या मोबाईलमध्ये आहे. अशा वेळी पालकांनी काय केलं? लहान मुलांच्या सोबत मित्र होऊन खेळलं पाहिजे. मुलांना पालकांकडनं काय पाहिजे? सेफ्टी, सिक्युरिटी, लव्ह, अनकंडिशनल लव्ह. एकतर सोशल मीडिया एक्सपोजर, स्क्रीन टाइम ज्याला आपण म्हणतो की अरे स्क्रीन टाइम वाढलाय, ते तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवी आहेत. 25% मुलं 8 तासापेक्षा जास्त मोबाईलवर अटॅच असतात. मुलांची पहिली प्रायोरिटी फिजिकल खेळ आहे. मुलांचे मित्र व्हा, मुलांची सोबत करा. तर काय 1, 2, 3, 4, 5 तुम्ही बदल सांगाल जे पालकांनी केलेच पाहिजे? माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. आई वडील भांडतात सुद्धा, जरूर भांडा, परंतु मुलांसमोर नाही. खरं तर ABP माझा म्हणजे वृत्तवाहिनी, आणि आमच्या वृत्तवाहिनीवर सतत वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत असतात. मात्र गेल्या आठवड्यात ज्या 2-3 बातम्या आल्या त्या बातम्यांमुळे एक पालक म्हणून धस्स व्हायला झालं. 15 वर्षाच्या एका मुलाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. 13 वर्षाच्या एका मुलीने शाळेच्याच गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. आणि अगदी त्या बातमीच्या काही दिवस आधी जयपूरमधली बातमी खूप गाजली होती की तिथे तर अगदी 10 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. असं असताना पालक म्हणून असं वाटतं की त्या मुलांच्या मनात काय चाललेलं असतं, नक्की त्यांना कशाचा त्रास होत असतो ते आपल्याला सांगू शकत नाही का? आणि मग असं वाटतं की आपलं काही चुकतंय का? पालक म्हणून आपण काय करायला हवं, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं? आणि या सगळ्याचा विचार करताना असं वाटलं की या विषयावर जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच पालक म्हणून काय केलं पाहिजे आणि मुलं कसे बदलतात आणि आपण त्यांच्याशी डील कसं करायचं, किंवा काहीतरी वेगळे विचार केले पाहिजे का या सगळ्यावर, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज डॉक्टर नंदकुमार मुलमुले सर आपल्यासोबत आहेत या पॉडकास्टमध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेत की मुलमुले सर हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. सर, जेव्हा मी म्हणते की हे सगळे विषय आहेत तेव्हा या विषयांशी डील कसं करायचं याच्याबद्दल आज आपण खरं तर गप्पा मारायला इथे आलेलो आहे. त्यामुळे खूप स्वागत तुमचं आपल्या ABP माझावरच्या विशेष कार्यक्रमात. आणि अगदी पहिला प्रश्न, जशी मी सुरुवात केली की थेट आत्महत्यांपर्यंत मुलं पोचतात, ते का होतंय? तुम्ही कसं बघताय या सगळ्या घटनांकडे, या बातम्यांकडे? पहिले तर ABP माझाचं अभिनंदन करतो एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल. याचं कारण असं की ह्या वयामध्ये एकेकाळी आत्महत्या हा प्रश्नच नव्हता. संपूर्ण जगामध्ये 10 वर्षाखालील मुलांमध्ये आत्महत्या नव्हत्या. म्हणजे इतक्या किरकोळ की लाखामध्ये एखादी घटना जगात कुठे घडत असेल. मात्र आता पौगंडावस्था आणि किशोरावस्था, म्हणजे पौगंडावस्था म्हणजे जिथे मुलांमध्ये संप्रेरकांचा बदल होतो, हॉर्मोनल चेंजेस, ही एक शारीरिक घटना आहे. आणि कुमारावस्था, जिथे किशोरावस्था ज्यांना म्हणता येईल, जिथे मानसिक बदल घडून येतो.
ह्या स्थित्यंतराच्या काळामध्ये मुलांच्या मनावर सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि एकूणच असा काही प्रचंड ताण येतो आहे. आणि ही घटना दुर्दैवाने भारतामध्ये फार प्रकर्षाने जाणवते. याचं कारण असं की जगभरामध्ये या टीनेजर्समध्ये, किशोरावस्थेतल्या मुलांच्या आत्महत्येचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा भारतामध्ये मुलांमध्ये दुप्पट आहे आणि भारतीय मुलींमध्ये 6 पट आहे. ही भयावह स्थिती आहे. जगभरात इतके टीनेजर मुलं आत्महत्या नाही करत, कारण तिकडे वेगळे प्रश्न असतील, पण आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणारी कारणं नाही आहेत. त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता राहिला प्रश्न असा की असं का होत असेल. याची अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा एक शारीरिक मानसिक बदलाचा काळ, ज्या काळामध्ये मुलं तसेच आव्हानांना सामोरी जात असतात. लहान मुलगा जो त्याच्या समजा 8, 9, 10 वर्षांनंतर एका पहिल्या उंबरठ्यावरती येतो शारीरिक बदलाचे, ते बदल त्याला नवीन असतात. त्या बदलांचं ज्ञान दुर्दैवाने आपल्याकडे जे काही एकूण चालीरीतींचा आणि आपल्या अपब्रिंगिंगचा पडदा आहे की त्याच्यामध्ये ते ज्ञान त्याला सहजासहजी आणि चांगल्या पद्धतीने प्राप्त नाही होत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की भारतीय मध्यमवर्गीय समाज जो आहे, कोणत्याही आईवडिलांना वाटतं की आपली मुलं सुस्थितीत मोठी व्हावी, त्यांना शैक्षणिक यश मिळावं आणि ते आपल्या आयुष्यात स्थिर व्हावे. पालकांच्या कल्पना काही, अपेक्षा काही चुकीच्या आहेत असं नाही म्हणता येत, परंतु त्या अपेक्षांची जी काय म्हणतात परमावधी झालेली आहे ती अशी आहे की मुलं यशस्वी व्हावे म्हणजे नेमकं काय, यशाचं मोजमाप मार्कांमध्ये व्हायला लागलेलं आहे. म्हणजे पूर्वी इतकं नव्हतं. पूर्वी म्हणजे मी 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट करत नाही, पण 20-30 वर्षापूर्वीचीच गोष्ट करतो आहे. तेव्हा यश मिळवणं म्हणजे अधिक मार्क. पण सर आता म्हणजे तुम्ही हा विषय काढला म्हणून प्रश्न विचारते. म्हणजे हे आमच्या न्यूजरूममध्ये म्हणा किंवा सगळीकडे कायम चर्चेलं जातं की जेव्हा मी 10वीत असेल तेव्हा आम्हाला त्या स्पर्धेला तोंड द्यावंच लागलं होतं. 10वीत मेरिट लिस्ट होती तेव्हा तर आमच्याकडे, आणि मग 10वीत मेरिट येणं हे खूप प्रेस्टिजचं मानलं जायचं. आता मुलांवर ताण नको म्हणून बदल करत करत आपण 8वीपर्यंत नापास करत नाही, मग ते कुठलंही बोर्ड असो, नंतर मेरिट लिस्ट बंद केली. मग असं असताना जेव्हा आपण आज या स्थितीला आलोय तेव्हा अर्थात 20-22 वर्षापूर्वी कमी होत्या आत्महत्या, इतके हे विषय टोकाला गेले नव्हते, मग तरी ताण का वाढलाय आता? बघा ना, म्हणजे हा विरोधाभास आहे की माझ्या लहानपणी मला जे आठवतं, माझा जन्म 57चा, तर मी 61-62 काहीतरी शाळेमध्ये प्रवेश केला. मी 6 वर्षाचा व्यवस्थित होऊन मग पहिले टाकलं मला. ते लोअर केजी मला आठवतं ते. पण त्यावेळी मार्क, त्यावेळी नंबर, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, खरं तर ही क्रूर पद्धत आहे. मुलांची आकडेवारीने त्यांची उतरंड मांडणे ही चांगली पद्धत नाही आहे. म्हणजे 5वा आलो, 13वा आलो, 22वा आलो, माझा नंबर पहिला आयुष्यात कधी नाही आला शाळेमध्ये, आणि त्याच्याबद्दल मला खंत नव्हती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांनाही त्याचं काही अजिबात वाटत नव्हतं. माझा भाऊ नेहमी पहिला यायचा, त्यांनी पहिला नंबर कधीच सोडला नाही. मी कधीही पहिला आलो नाही. पण मला आठवतं वडिलांनी एका वाक्यानेही कधीही असं म्हटलं नाही की तो बघ पहिला येतो आणि तू का नाही, छान आहे, चांगलं आहे, चालू द्या. ही नेव्हर डिस्क्रिमिनेटेड. तर ज्या काळी ही पद्धत होती 1, 2, 3, 4, 5 क्रमांक मान, त्याही काळात आत्महत्या नव्हत्या. तोच माझा प्रश्न आहे. पण आता आपण अगदी टोकाला पोचलो की मुलांच्या परीक्षाच घ्यायच्या नाहीत. हेही अतिरेकच आहे की परीक्षाच नाही घेतल्या ना मग कुठल्या निकषावर त्यांनी ज्ञान मिळवलं की नाही हे ठरवणार. तर तो कुठंतरी बॅलन्स सांभाळायला पाहिजे. मग मुलं एकदम ज्यावेळी परीक्षेला सामोरी जातात त्यावेळी त्यांना परीक्षेची प्रॅक्टिसच नसते, सराव नसतो, आणि मग ते अतिशय एका स्पर्धात्मक युगाच्या चरकामध्ये उसाप्रमाणे टाकले जातात, पिळले जातात. तर हेही चुकीचं आहे. काहीतरी वेगळ्या प्रकारच्या ग्रेडेशन पद्धती काढल्या पाहिजेत, आणि ज्या आहेत, आलेल्या आहेत आता नवीन शैक्षणिक सत्रात, असं मी ऐकतो की ज्याच्यामध्ये क्रमांक नाही आहे कोणाला. पण मग अर्थातच इन्सेंटिव्ह काय आहे, माणूस इन्सेंटिव्ह शिवाय
कुठली गोष्ट करणार नाही. प्रायव्हेटायझेशनकडे वळतो आपण. याचं कारण असं की माणूस काहीतरी त्याला स्वतःला मिळाल्याशिवाय तो कामाला प्रवृत्त होत नाही. मुलांमध्ये सुद्धा हे ज्याला रिवॉर्ड पनिशमेंट सिस्टीम म्हणतात, रिवॉर्ड मिळाल्याशिवाय मुलं कामाला प्रवृत्त होणार नाही. ते रिवॉर्ड मात्र मार्कांच्या बाबतीत किंवा कुठल्या याच्या बाबतीत न देता वेगळ्या पद्धतीने याचा विचार करावा लागेल. तेव्हा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या काळी मार्कांची उतरंड वगैरे हे सगळं होतं त्या काळी होत नव्हते आणि आता मुलांना इतकं मुक्त वातावरण दिलेलं आहे. पण ते मुक्त वातावरण फक्त शाळेपुरती आहे. पण एक सांगतो मी, समाजामध्ये स्तर असतात. एक स्तर असा आहे की ज्याला याची चिंताच नाही आहे की मुलं काय शाळेत जातात आहे की नाही मार्क मिळत. एक मध्यमवर्गीय अत्यंत असा एक प्रोटेक्टिव्ह सिक्युअर माइंडेड असा एक स्तर आहे आणि तो खूप मोठा आहे भारतामध्ये. म्हणजे युरोपची पूर्ण लोकसंख्या नसेल इतका मध्यमवर्ग आहे भारतामध्ये. तर तो स्तर असा आहे की मुलं कॉम्पिटिटिव्ह याच्यात जाणार आहे आणि त्यांना त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलंच पाहिजे. आणि मग मी जसं म्हटलं की यशाचे मापदंड म्हणजे तो डॉक्टर केला जातो का आय टी इंजिनियर होतो की कुठली परीक्षा क्रॅक करतो. म्हणजे क्रॅक हा शब्दही मला नव्याने गवस नाही. पूर्वी आमच्याकडे क्रॅक होणं म्हणजे डोकं. आता परीक्षा क्रॅक करणं, नीट क्रॅक करणं, कर बाबा क्रॅक. पण ते करता करता क्रॅक करतो नाही तर हा क्रॅक होतो. शेवटी ताण इतका आहे. बरं, लोकसंख्या अफाट वाढलेली आहे. मुलांच्या म्हणजे आपण जे असं ऐकतो की 10,000 जागा असतील, 25 लाख मुलं परीक्षेला बसतात. कसं ते होणार आहे? ते सगळं गणित बिघडणारच आहे. व्यस्त प्रमाण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण रोज कहाण्या ऐकतो की MPSC UPSC परीक्षेला जागा किती, दरवर्षी 1,000-1,200 तिथे हे निघणार आणि 20-20 लाख मुलं आयुष्य घालवून टाकतात. 10-10 वर्ष प्रयत्न करतात, रिपीट करतात, पुन्हा पुन्हा फ्रस्ट्रेट होतात. तर ह्या अपेक्षांचा भार पालकांनी इतका वाढवून ठेवलेला आहे की तू करू शकतो. बरं, पालकांचा समज आजचा असा आहे की कोचिंग क्लासमध्ये टाकलं, पुरेसे पैसे घातले त्याच्यामध्ये, त्याला स्कूटर घेऊन दिली आणि पालक म्हणतात असं. एक छोटी घटना सांगतो, वाईट वाटतं फार. एक कोटा नावाचं छोटं गाव होतं जे तंत्रज्ञानासाठी सगळ्या भारतातले उत्तम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी ते प्रसिद्ध होतं. आता कोटा आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी किमान 22, 23, 24 मुलं आत्महत्या करतात. दर 15 दोन्ही प्रकारचे आणि दर 15 दिवसाला एक मुलगा आत्महत्या करतो. शासन सगळा प्रयत्न करते आहे पण त्या थांबत नाही आहेत. एका मुलीचं पत्र वृत्तपत्रात आलं होतं की जे तिने आत्महत्येपूर्वी आईवडिलांना लिहिलं होतं. तर ती असं म्हणते की बाबा, तुमच्या अपेक्षांना मी पूर्ण उतरू शकत नाही याची मला भीषण जाणीव झालेली आहे आणि आता मला दुसरा मार्ग उरला नाही. बघा, हे एक कारण आहे महत्त्वाचं की कम्युनिकेशन हॅज बीन स्टॉप्ड बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रेन. आता तिच्याजवळ हे तोंडच नाही म्हणाला की बाबा माझ्या नाही जमत, मला नाही समजत, मी दुसरं काहीतरी करते. तुझ्यासाठी इतके पैसे खर्च केले, तुला कोचिंग क्लास लावून दिले, पोटाला चिमटा घेऊन आम्ही तुझ्यासाठी सगळी सोयसुविधा उपलब्ध केली. अरे त्या सुविधेनी सोयींनी तिची बुद्धी वाढणार आहे का? तिचे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढणार आहे का? तिचं काय होणार आहे? पैसे देऊन थोडीच असतं. आणि आपल्या बुद्धीला 120 पैलू आहेत. मी उत्तम पेंटिंग करतो तर मला गणित चांगलं जमेलच असं नाही आहे. मी क्वालिफाईड डॉक्टर आहे, मला मोटारीचं चाक थोडी दुरुस्त करता येणार आहे. ते स्किलच वेगळं आहे, त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे. तर हेही न समजून घेणे आणि मुलांच्या आयुष्याचं सारसर्वस्व आणि आम्ही त्यांच्यासाठी जे करतो ते त्यांच्या चांगल्यासाठी करतो या भूमिकेतून त्यांना नको त्या कोर्समध्ये जबरदस्तीने घालण्याचा प्रयत्न करणे. मुलगी आली एक माझ्याकडे वडिलांना घेऊन आणि ती मुलगी असं म्हणाली की बाबांना तुम्ही समजावा. बाप आला होता, तो म्हणाले अभ्यास करत नाही. तर ती म्हणाली की मी डिप्रेशनमध्ये आहे. नीटची तयारी करणारी मुलगी 12वी पास झाली, तिचं वाचन चांगलं होतं, तिला माहीत होतं डिप्रेशन म्हणजे काय. तर ती म्हणाली की मी डिप्रेशनमध्ये आहे. बाबांना सांगितलं, आईला सांगितलं, तर आई म्हणते तू सोंग करते आहे, तुला मिळणार नाही मार्क, तुला अभ्यास नाही करायचा आहे, तुला मेहनत नाही करायची आहे म्हणून तू आधीच तयारी करून ठेवते आहे की मी डिप्रेशनमध्ये आहे. ती म्हणाली मी बाथरूममध्ये जाते, दार बंद करते आणि ढसाढसा रडून घेते स्वतःशी. हे लोक ऐकायला तयार नाही आहेत. यांना असं वाटतं की मानसिक आजार म्हणजे सोंग आहे आणि त्यांनाच समजावा की मला गरज आहे उपचाराची आणि
वडिलांना आतमध्ये बोलवलं. त्यानं सांगितलं की हे प्रॉब्लेम आहे, चांगलं नाही आहे. तिच्या मनात वाईट विचार येतात आहेत आत्मघाताचे. वडिलांनी तुच्छतेने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि एकदा तिच्याकडे ते काय काही नाही, पोरगी अशीच आहे, ती पहिल्यापासून असंच करते, ती काही खरं नाही आहे. आई म्हणाली की आई घेऊन गेली तिला एका कार्यक्रमाला, त्याच्यात त्यांच्या ज्ञातीबांधवांच्या मुलांचे सत्कार होते की ज्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे. आई म्हणाली, बघ तुझ्यासाठी एवढा खर्च करते, आम्हाला कधी मिळणार असं दृश्य की तू स्टेजवर चढलेली आहे आणि ट्रॉफी घेते आणि काही. ती म्हणे नाही माझ्याने जमत आहे, तर मी कसं हे करू. तर या टोकापर्यंत आईवडील मुलांना ढकलतात. हा आता तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर, जो म्हणजे मला तर विचारायचाच होता आजच्या आपल्या या मुलाखतीत. ते म्हणजे की हा आपण बोललो हे म्हणजे साधारण एक 15-16 वर्षाचे 10वी पास झालेले मुलं ज्यांना काहीतरी करिअर करायचंय. पण ज्या केसेस आम्ही गेले काही दिवस बघतोय त्यात 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्षाचे मुलं आहेत ज्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं, थेट आत्महत्येचं. आपलं मूल डिप्रेशनमध्ये आहे किंवा डिप्रेशन कडे जात आहे, हे पालकांनी कसं ओळखायचं. कारण हे अगदी नॉर्मल हे आहे. जरी आता तुम्ही जे उदाहरण दिलं की अरे त्याला करायचा नाही आहे ना अभ्यास म्हणून तो नाटकं करतोय, त्याला हे त्याला आळस आहे ना म्हणून तो करतोय, हे अगदी घरोघरी ऐकू येणारी वाक्य आहेत किंवा डायलॉग्स आहेत. पण नाही, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आपण. हे काही नॉर्मल नाही दिसत. हे आम्ही कसं ओळखायचं पालकांनी? फार महत्त्वाचा प्रश्न मुद्दा याच्यासाठी आहे की भारताच्या परिप्रेक्षामध्ये, भारतामध्ये 9 ते 19 या वयोगटात किती मुलं असतील? जवळपास 35% लोकसंख्या आपली. म्हणजे 50 कोटी. भारतामध्ये 1% म्हटलं तरी 1.5 कोटीच होतात एकदम. 35 एवढे आहेत आता, 140 कोटी 44 कोटी. 35% म्हणजे 50 कोटी टीनेजर्स आहेत 9 ते 19. दुसरी गोष्ट, यातल्या 13% मुलांना मानसिक समस्या आहे ज्यांना उपचाराची गरज आहे. 13% म्हणजे ते 20 कोटी होतात. इतक्या प्रचंड संख्येने हा एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे जो उद्याचं भवितव्य आहे भारताचं. मुलाच्या आईवडिलांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक, त्यांच्यावरती ते सगळं बर्डन आहे. हे वयोगट आहे 20 कोटी मुलं, 13%. तर आणि इकडे काय चित्र आहे, म्हणूनच 12,500 मुलं दरवर्षी भारतात आत्महत्या करतात. इतकी भयावह आकडेवारी आहे. भारतामध्ये आत्महत्येचं प्रमाण किती आहे? 1,70,000 लोकांनी आत्महत्या दरवर्षी करतात. हे 2000 म्हणजे सगळ्या वयोगटातले मिळून. त्यातले 60,000 मुलं आहेत. किती मोठी आकडेवारी आहे. डिप्रेशन हे एक महत्त्वाचं लिडिंग कारण. आत्महत्येचं या सगळ्या कारणांपैकी 80% डिप्रेशन हे कारण आहे. मग ते विविध कारणामुळे आलं असेल. ते काही प्रमाणात अनुवंशिक असेल, काही प्रमाणात सामाजिक ताणतणावाचं प्रतीक असेल. मुलांच्या समस्या पालकांच्या चिल्ड्रेन आर सिम्पटम्स ऑफ पॅरेंटल इलनेस. पालकांमधले बिघडलेले संबंध आणि भोवतालचं वातावरण याचे मुलं काय म्हणतात लक्षणं आहेत. तर ते डिप्रेशनचं बर्डन त्यांच्यावरती येते. मुलांमधलं डिप्रेशन हे मोठ्या माणसांच्या डिप्रेशनपेक्षा त्याचं प्रेझेंटेशन वेगळं असते. मुलं चिडखोर होणं, बंडखोर होणं किंवा एकलकोंडे होणं, तुटून जाणं, पालकांना जवळ अजिबात येऊ न देणं, पालकांशी संवाद तोडणं, पालकांचं न ऐकणं आणि रागीटपणा किंवा बंडखोर प्रवृत्ती. जसं मोठ्या माणसांमध्ये निराशा, उदासीनता, भूक कमी होणं असं असू शकतात लक्षणं, म्हणजे कॉमन लक्षणं. मुलांमध्ये वेगळे असतात. काही मुलांची भूक कमी होते, काही मुलं अति खात सुटतात. ओबेसिटी, लठ्ठपणा मुलांमध्ये ही एक भारतातली फार मोठी समस्या आहे. भारत मधुमेहाचा तर राजधानीच आहे. ओबेसिटी मुलांमध्ये 10वी 8वी 9वीतले मुलं पोटं सुटलेले मुलं दिसतात. कारण एकतर खेळाची मैदानं आक्रसली आहेत, त्यांना स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी वेळ नाही. सकाळी 7ला अर्धवट झोप झालेला मुलगा उठतो, तो शाळेमध्ये जातो, मग कोचिंग क्लासेसमध्ये जातो, मग स्वतःचा अभ्यास जो काही असेल तो पूर्ण करतो. मी मुलाला विचारलं की अरे तू मग तुझ्या एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी काय थोड्या वेळ TV पाहायला देते म्हणे आई, अर्धा पाऊण तास काहीतरी. आणि रात्री झोपावं लागतं त्याला 10 वाजता. आता त्या अनावरच होते झोप. जेवतो, झोपतो, पुन्हा सकाळी चरकात पेरला जातो. या सगळ्या याच्यामध्ये
डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं काउच पोटॅटो होतात, खात बसतात, वजन टीव्ही वाढतं. बघायचा आणि खात टी व्ही बघायचं, टी व्ही समोर बसायचं आणि खात बसायचं. आता टी व्ही म्हणजे तंत्रज्ञानाला मारक ठरतं. आपल्याकडे पहिले नाटकं होते, रेडिओ आल्यावर नाटकं गेले, टी व्ही आल्यावर रेडिओ गेला, आता मोबाईल आल्यावर टी व्ही मारायला लागला. कारण टी व्ही समोर बसून लोक मोबाईल बघतात. त्याच्यामुळे हे एक हाताशी आलेलं त्यांना सहज साधन झालेलं आहे डोपामिनचा डोज मिळवण्याला. सहज मिळणारं जे एंटरटेनमेंट आहे, ज्याच्यामुळे मेंदू उत्तेजित होतो, ते म्हणजे एंडॉर्फिन, डोपामिन हे आपले मेंदूतले उत्तेजक आणि काय म्हणतात आनंद देणारे, हॅपीनेस, प्लेजर देणारे हॉर्मोन्स आहेत. ते रील्स बघायच्या, 1 मिनिटाची 1.5 मिनिटाची रील, ते फालतू विनोद आणि ते काहीतरी मग कशाचे रील्स बनवतात लोक, कसेही बघत राहतात. तर हे सगळे करत करत मुलांचं अतीव वजन वाढायला लागतं. म्हणजे डिप्रेशनची लक्षणं मुलांमध्ये वेगळी असतात आणि ती मोठ्यांपेक्षा, आणि पालकांनी ते ओळखलं पाहिजे की मग त्याच्यामध्ये एक तारतम्य बाळगलं पाहिजे की फार मुलांच्या मागे लागून कामा नये की तू एकटाच का बसतो, मित्रच का नाही मिळवत आणि चिडचिडपणाच का करतो. थोडे बदल हे संप्रेरकांच्या बदलामुळे होतात त्यांच्या स्वभावात. त्याचा अतिरेक असणं. एक पालक म्हणाले की मुलगा शाळेतून येतो आणि दार लावून घेतो, आपल्या रूममध्ये जातो, त्याला रूममधलं दार उघडं ठेवलेलं सुद्धा खपत नाही. अरे दार उघडं ठेव ना, आम्हाला तो आतमध्ये काय पाहतो, काय करतो, काय आम्हाला माहीत नाही. आणि तो तयार नाही आहे ते दार उघडं ठेवायला. तासनतास बसतो आणि एकलकोंडा झालेला आहे, मित्र नाही आहेत. माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना काही समस्या, अभ्यास लक्षात राहत नाही, काही काही समस्या घेऊन येतात. मी सगळ्यांना विचारतो की तुला मित्र आहेत का? मित्र आहेत 1-2 शाळेतले, कोचिंग क्लासमध्ये जातो 2-3 सोबत. म्हणजे तुझा रूममेट असेल, आहे तो, त्याचा अभ्यास करतो, मी माझा करतो. मित्रच नाही आहेत. तुमच्यासोबत तुमचे 4 चांगले पाठराखण करणारे, चांगल्या स्वभावाचे मित्र असणं जरुरी आहे. कारण मुलं आईवडिलांपेक्षा मित्रांचं जास्त ऐकतात. पियर प्रेशर जे आहे, पियर कम्पॅरिझन आहे, ते फार जरुरी आहे. अलीकडे हे मोबाईल आल्यामुळे मैत्री, संवाद, मित्र कसे 4 मित्र निघाले सहलीला, कुठे पोहायला निघाले, कुठे कुठे निघाले, काही नाही दिसत असं दृश्य आजकाल. जो तो आपापल्या मोबाईलमध्ये आहे. आणि असं खूप की बाबा आज मी याच्या घरी खेळायला जातो, त्याच्या घरी खेळायला जातो, हाही म्हणजे लहान मुलांमध्ये दिसत नाही. हा दिसत नाही. खेळायचे मैदानं राहिले नाहीत आणि नाही जात म्हणे आम्ही एकमेकांच्या घरी वगैरे. आणि नाही आला तर आईवडील तर अभिमानाने सांगतात, आमच्या याला सतत अभ्यासात असतो, तो फालतू मित्र त्याच्याकडे येत नाही, त्याला आवडत नाही आलेले. फालतू मित्र जरुरी आहेत, ते तुम्हाला 4 गोष्टी शिकवतात. टाइमपास पण का, टाइमपास आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे. तर मला असं वाटतं की कुठेतरी ते तुटत चाललेले आहेत, तसंही एकलकोंडे होत चाललेले आहेत. आणि मित्र म्हणजे फेसबुक किंवा याच्यावरची फ्रेंडशिप, फ्रेंडलीच नव्हे तर काय म्हणतात, फेसबुकवर 1000 मित्रां गल्लीत ओळखत नाही कुत्रं, अशी अवस्था होऊन जाते. ते आभासी आहे, ते खरं जग नाही आहे. पण आता माझा खूप महत्त्वाचा प्रश्न सर, की तुम्ही डिप्रेशन कसं ओळखायचं हे सांगताय. जर म्हणजे आता त्याच्यातनं पुन्हा 2 आहे की मूल हट्टी पण असू शकतं किंवा मूल खरंच डिप्रेशनमध्ये असू शकतं. अशा वेळी पालकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे? रागवायचंच नाही असंही होऊ शकत नाही. कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता घरोघरी तुम्ही जो ज्या मध्यम वर्गाचा उल्लेख केला, त्या मध्यम वर्गात आपण सगळं मुलांना कसं पुरवता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असतो. मग ते त्याच्यातनं मला हे पाहिजे, ते पाहिजे असा जर हट्ट केला तर त्याच्याहीसाठी आपल्याला रागवायचं आहे. पण असं असताना जर आपल्याला वाटतं की नाही हे थोडं जास्त आहे, तर मग पालकांनी पुढची स्टेप काय घेतली पाहिजे? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची आपण निरपेक्ष पाठराखण केली पाहिजे. खूप सारे पालक अपेक्षा ठेवून, हां तू हे केलंस ना मी हे देईन, चुकीचं आहे. बार्गेनिंग शुड नॉट बी डन. मुलांना या आयुष्यामध्ये काय हवं असतं? निर्व्याज प्रेम. ते निर्व्याज प्रेम म्हणजे तू कितीही मार्क मिळवले, तू चमकला नाही चमकला, तुला हे मिळालं नाही, तरीसुद्धा आम्ही तुझ्यावर तितकंच प्रेम आमचं आहे. ते प्रेमाची भूक असते.
प्रत्येक माणसाला असते कमी जास्त प्रमाणामध्ये. मुलांना ती जास्त असते. मुलांना पालकांकडनं काय पाहिजे? सेफ्टी, सिक्युरिटी, लव, अनकंडिशनल लव. तू हे करशील तर मग आम्ही तुला जवळ पोटाशी धरू, नाही तर जा तिकडे. अनकंडिशनल लव मुलांना ते हवं असतं. आता हे करताना जसं की त्याचा अतिरेक होऊ नये, लाडानी वाया जाऊ नये असं एकीकडे हे असतं. रागवायचंच नाही का? बिलकुल रागवायचं, प्रेमापोटी रागावणं असतं, पण त्याचं एक फिजिकल काय म्हणतात त्याला, शिक्षा कधीही करू नये. एक काळ असा होता, विद्या छडी लागे छमछम विद्या. बरं, ही घमघम विद्या काय आहे हे मला आजवर कळलेलं नाही आहे. कुठली घमघम विद्या? घमघमाट कुठल्या पदार्थाचं येईल, विद्येचं कसं? पण होतं ते, तो काळही तसा होता. पण मग तुमचं असं मत आहे की मारायलाच नको? बिलकुल अजिबात नाही. फिजिकल इंजुरी इज नॉट अ फिजिकल काय म्हणतात त्याला, पनिशमेंट इज नॉट अ गुड थिंग, आयडियल थिंग. मुलांचा इगो हर्ट होतो, मुलांनाही अहम असतो, मुलांनाही एक त्यांचं एक अहम भाव असतो, त्यांचा व्यक्तिमत्व असतं, ते फुलण्याची सुरुवात असते तिथे. फिजिकल इंजुरी और फिजिकल पनिशमेंट इज नॉट अ गुड. हे डिइन्सेंटिव्ज ही शिक्षा, आणि ही शिक्षासुद्धा सौम्य प्रमाणात करायला पाहिजे. तुम्ही जर मुलांची पाठराखण केलीत, लहान मुलांच्या सोबत मित्र होऊन खेळलं पाहिजे. किती पालक आहेत जे मुलगा म्हणतो चला बाबा फुटबॉल खेळून, ते जाऊ दे रे कंटाळा, आता मी थकून आलेलो आहे. तो थकून आला असतो, हे खरं आहे. मुलांना नाही कळत की तुम्ही काय थकले, काय करून आला, काय थकूनही आला असाल, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. चिल्ड्रन आर नॉट बॉदर्ड वेदर यू आर वर्किंग. तुझ्यासाठी करतोय हे, कोणासाठी? राबतो मी, आणि मग अरे तू राबतोय, तो मुलाला कुठल्या उपकाराचे ओझं तिच्या डोक्यावर टाकून दे. त्यांची काही इच्छाच नाही आहे, त्यांची गरज नाही ते. दे वॉन्ट प्ले. आणि मी हे पाहिलेलं आहे, मोबाईलच्या आहारी मुलं का जातात, टी व्हीच्या आहारी का जातात? कारण त्यांना तुम्ही दुसरं मैदानी खेळाचं ऑप्शन नाही ठेवलं. मी जेव्हा जातो नातवाकडे, तर त्यावेळी तो ओढतो मला मैदानावर खेळायला, आणि मी जर म्हटलं थकला आहे तर मग तो आईच्या मागे लागतो, टी व्हीचा रिमोट मला दे. तो रिमोट काढून ठेवण्यात येतो आणि तो फक्त शनिवारी द्यायचा, लपवावा लागतो. तर तो खुडबुड करून हुडकून वरती चढून काढतो. दॅट इज सेकंड ऑप्शन. आता मजबुरी आहे, खूप प्रवास करून येतात पालक आणि हे ते सगळं, पण मुलांच्या जगामध्ये त्यांना सवंगडी हवा असतो, खेळ हवा असतो. माणसाची नाही, 3 लाख वर्षापासून माणसाचं हे शरीर आहे तसंच आहे, आणि ते धावण्या, पळण्या, उड्या मारण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी बनलेलं आहे. ते टी व्हीवर बसून गप्पा मारण्यासाठी बनलेलं नाही आहे. नाही, पण आता ना सर असं होतं की आता ज्या बातम्यांमुळे आपण आज हा पॉडकास्ट करतोय, त्या जेव्हा बातम्या आल्या तेव्हा त्यात असं होतं की शिक्षक खूप बोलायचे किंवा मुलं खूप चिडवायचे, आणि यातून मग आमच्या म्हणण्याकडे, की आम्हाला दुःख होत होतं पण आमच्या म्हणण्याकडे कोणी लक्षच दिलं नाही, ते सहन झालं नाही, त्यातून थेट आत्महत्ये इतकं टोकाचं पाऊल उचललं गेलं. अशा बातम्या आमच्यापर्यंत, कदाचित कारणं वेगळी असतील, ज्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या त्या अशा होत्या. तेव्हा एक चर्चा अशी होती पालकांमध्ये, बाकी सगळ्यांमध्ये, की हे फार ओव्हर सेन्सिटिव्ह झाले मुलं. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो, की जेव्हा आपण बोलतो तेव्हा आम्हाला नाही का आमचे मास्तर तर किती मारायचे, तिथं वेताची छडीच असायची, त्याचा असा सूप आवाज यायचा आणि मग मारायचे, किंवा म्हणजे माझ्या शाळेत डस्टरनी मारायचे वगैरे. आणि म्हणजे शिक्षक तर टोमणेच मारायचे आमच्या वेळेला. मग असं असताना की आत्ताच्या मुलांना शिक्षकांनी काही बोललेलं सहन होत नाही, मित्रांमध्ये झालेले भांडणं सहन होत नाही, पालक किंवा नातेवाईक वगैरे जे काय बोलतात ते सहन होत नाही. तर हे ओव्हर सेन्सिटिव्ह आहे ही पिढी, आणि त्यातून मग टोकाची पावलं, आणि म्हणून मग आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने डील केलं पाहिजे, असं काही आहे? बिलकुल. काळ बदललेला आहे, इकोसिस्टीम बदलली आहे मुलांची. मुलांच्या भोवतालचा समाज किती बदलला आहे. मुलं तसेच आहेत, निरागस जन्माला येतात, आईवडिलांच्या याच्यात नर्चरिंगमध्ये राहतात. भोवतालचं वातावरण किती भयंकर बदललेलं आहे. आईवडील तरी तसे कुठे राहिलेले आहेत. वर्किंग आईवडील नव्हते पूर्वी. आणि आता ह्या माराची याची गोष्ट मला आठवते, की माझा सगळ्यात चांगला मित्र कसा झाला, की दोघंही मार खाऊन वर्गाच्या बाहेर उभे एकमेकांशी गप्पा मैत्री झाली. सगळे मित्र, खूप मित्र,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी संध्याकाळी खेळणं. एक छोटीशी गोष्ट सांगतो, मित्र का महत्त्वाचे आहेत, इकोसिस्टीम कशी बदललेली आहे. कॉलेजमध्ये होतो मी, MD सायकॅट्री करत होतो. त्यावेळी एक पेशंट होती आणि तिचं माझ्यावर ती काहीतरी तिचे गैरसमज झाले आणि मी त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये खूप एका त्या भावनेच्या भरात ओढल्या गेलो आणि मी खूप घाबरलो. तर प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे हे आता ते यायचे आणि जायचे. त्यात काय मला असं वाटलं की ह्या रुग्णाबद्दल तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या विचित्र भावना निर्माण झालेल्या आहे आणि उद्या जर ही पेशंट परीक्षेसाठी केस ठेवावं लागायच्या, ती जर आली तर मी गडबडून जाईल, मला प्रॉब्लेम होईल. आता या विचित्र अवस्थेत मी टेन्शनमध्ये आलो आणि मी अँक्शस व्हायला लागलो. मी वॉर्डमध्ये जायला घाबरायला लागलो. आता मी तर बऱ्यापैकी मॅच्युअर झालो होतो, मी सायकॅट्रिस्ट करत होतो, तरीसुद्धा मी घाबरलो. माझा एक मित्र मला आठवतो की तो म्हणाला की अरे हे खूप छान झालं. म्हटलं काय छान झालं, इथं कॉम्प्लिकेशन होऊन बसतील ना, ते केस जर ठेवली ती मी परीक्षेमध्ये तर माझं तर लॉंग केस बिघडेल आणि मी तर नापास व्हायची पाहिजे. तो म्हणाला नाही, हे खूप छान झालं. तू विचार कर, तू उद्या एकटा प्रॅक्टिस करशील तेव्हा तुझ्या भोवताली आपले गुरुजन बिरुजन कोणीच नसणार आहे. तर तुला हा अनुभव इथे मिळाला जेव्हा देर आर ऑल द पीपल टू प्रोटेक्ट यू. यू आर एबल टू लर्न अ लेसन इन अ प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट. त्याच्यामुळे तू उद्या सिद्ध होशील, एकटा तू राहशील जेव्हा प्रॅक्टिस करताना, तेव्हा तुला हा अनुभव कामात येईल. माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला. कोणामुळे? एका मित्राच्या पाठीवर हात ठेवण्याने. त्यांनी एकदम ती सिच्युएशन टर्न केली की अरे हे पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे, फार छान अनुभव तुला या काळात मिळून गेला, घाबरायची गरज. तू उद्या एकटा आहे ना, असं जर काही झालं असतं तर मग मित्र तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीतून तुमचं टेन्शन, सेन्सिटिव्हिटी इज अप करू शकतं. आता ज्या 2 घटनांचा उल्लेख झाला, सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत मुलं, कारण मुलांची ती सेन्सिटिव्हिटी समजून घ्यायला कदाचित पालकांना वेळ नसेल, पालकांना ओळखता आलं नसेल की हा मुलगा जो आहे आपला तो खूप छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या भोवताली मित्र नाही 4. अरे जाऊ दे, काही काळजी करू नको, चालत राहते, असं विसरून जायचं. या छोट्या छोट्या गोष्टीचा काळ निघून गेलेला आहे. आता मुलं एकलकोंडे आपल्यापर्यंत झालेले आहेत. उलट स्पर्धात्मकता अशी झाली आहे की ज्या शाळांनी काय शिकवलं पाहिजे, बंधुभाव, मैत्री, करुणा, समंजसपणा, त्या शाळा आता काय शिकवतात? ईर्ष्या, मत्सर. कॉम्पिटिशन म्हणजे काय आहे? स्पर्धा. म्हणजे जे कृष्णमूर्तींचं एक वाक्य असं आहे की 2 गोष्टी मुलांच्या आयुष्यात कधीही येऊ नये, स्पर्धा आणि परीक्षा. आता त्या 2 शब्दाशिवाय तेवढंच येतं, तेवढंच आहे. म्हणजे मी परत म्हणते की म्हणायलाच परीक्षाच नाही आहे 8वी पर्यंत, पण सतत स्पर्धा आणि परीक्षा आहेच त्यांच्या आयुष्यात, पुढे आहे. नाही. आणि म्हणजे आपण जे म्हणतोय की पालकांना वेगळं हे व्हायला पाहिजे, तर आता जर शासन म्हणतं की आम्ही परीक्षा घेत नाही, शाळा म्हणते आम्ही ग्रेड्सच देतो, आम्ही काही नंबर देत नाही, त्याच्यासाठी आम्ही मेरिट लिस्टही बंद केली. मग हा जो त्या मुलांवर ताण येतो आहे, तो कोणामुळे येतोय? पालकांमुळे येतोय, एन्व्हायरमेंटमुळे येतोय, समाजामुळे येतोय? नक्की काय होत आहे? काय बदल आवश्यक आहे त्या मुलांच्या आजूबाजूला? एकूण आत्महत्यांपैकी परीक्षेत कमी मार्क मिळाले किंवा याच्यामुळे खूप पेपर वाईट गेला, खूप कमी आत्महत्या होतात. इतरच कारणं खूप असतात की एकतर माहितीचा विस्फोट झालेला आहे. ज्या प्रमाणात माहिती, इन्फॉर्मेशन आमच्यावर येऊन आदळत होती आजपासून फक्त 30 वर्षापूर्वी, म्हणजे स्मार्टफोन भारतामध्ये 2005 साली आले, 12 पर्यंत स्मार्टफोन आले, एस्टॅब्लिश झाले. व्हॉट्सअप वगैरे नव्हते, 12 साली आले. म्हणजे किती, फार तर 12-15 वर्ष पकडा. त्याच्यापूर्वी आपल्याला एवढी माहितीचा भडीमार डोक्यावर होत नव्हता. दुसरी गोष्ट, आता माहितीचा भडीमार 200 पट वाढलेला आहे आणि तो मुलांपर्यंतही पोचला समाज माध्यमामुळे. स्मार्टफोन मुलाच्या हाती देताना ठीक आहे, परंतु त्या स्मार्टफोनमधनं काय येते आहे त्याच्यापर्यंत. आत्महत्यांचे लाईव्ह कार्यक्रम करणारी मंडळी झालेली आहे, व्हिडिओज, क्लिप्स आणि काय काय झालेलं आहे. तर
मुलांमधले हे सूक्ष्म बदल पालकांनी टिपले पाहिजेत. आणि परीक्षा शासनाने परीक्षा काढून टाकली, मेरिट लिस्ट काढून टाकली म्हणजे मग बाकीची गोष्टी थोडीच गेलेल्या आहेत. तेच एक कारण नसतं. तुलना इतरांशी, इतर मुलांशी. आणि पुन्हा मी सांगतो की मुलांवर इतर मुलं काय करतात, आपले कंटेम्पररी करतात याचा जास्त परिणाम होतो. आईवडील काय सांगतात त्याच्यापेक्षा मित्र काय सांगतात हे. फॅशन, मुलगी फॅशन करते, तोकडे कपडे घालते आणि आईवडील रागावतात. ती तसं करते कारण तिच्या मैत्रिणी तसं करतात. तिने जर पायघो घालून दे, मी जर उद्या धोतर घालून कॉलेजमध्ये जायला लागलो तर मी मूर्ख दिसेल ना, वेळा दिसेल ना. मला माझ्या कंटेम्पररी मुलांसारखं राहू द्या, मुलींसारखं राहू द्या. कारण ती पियर प्रेशर आहे ते. त्याच्यामुळे मुलं पालकांपेक्षा त्यांचं ऐकतात. म्हणून पुन्हा तो प्रश्न तोच येतो की 4 चांगले मित्र मैत्रिणी भोवताली असायला पाहिजे. सेन्सिटिव्हिटीच्या इतरही अनेक गोष्टी मुलांच्या भोवताली घडत असतात. त्यांच्या कानावर, डोळ्यावर हे सगळ्या गोष्टी आदळत असतात. आत्महत्येचे विचार, आत्महत्येचे प्रसंग, आत्महत्येच्या बातम्या सगळेच जण पाहतात हे. मग काही मुलं तर काहीतरी असावं, काय एक्साइटमेंट आहे, थ्रिल आहे, काहीतरी आहे. आता ते करून पाहण्याचं वय कमी 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 होत चाललेलं आहे. जसं पौगंडावस्थेचं वय कमी होत चाललं आहे, जसं नको ते ज्ञान मिळवण्याचं वय कमी होत चाललेलं आहे. सगळ्याच बाबतीमध्ये मुलं, पालक कौतुक करतात की 3 वर्षाचा आहे पण तो किती छान पटापट यूट्यूब लावतो, हे पाहतो. कशाचं कौतुक आहे ते. आमच्या हाती आम्ही काय खड्डे खांडत बसलो असतो का? आम्ही सुद्धा केलं असतं ते. आमच्या वेळी नव्हतं. ती आता पिढी फार हुशार नाही, तांत्रिक झालेली आहे. त्यांच्या हातात ते आलेलं आहे. त्यांच्या हातात ते आलेलं आहे. हाही एक प्रश्न आहे. नाही, आणि म्हणजे आता मुद्दा मला तो ह्याच्याबद्दलच बोलायचा होता की आपण जेव्हा ओव्हर सेन्सिटिव्ह का झाली म्हणतोय, कशामुळे झाली म्हणतोय, आणि त्या सगळ्याचं कारण येऊन थांबताय ते म्हणजे आपण जो हातात फोन दिलाय मुलांच्या किंवा त्यांना जे एक्सपोजर मिळत आहे सोशल मीडियाचं. तर आता म्हणजे जो सगळ्या पालकांना पडलेले प्रश्न आहेत ते 2 आहेत. एक तर सोशल मीडिया एक्सपोजर किंवा हातात असलेला फोन. मग अगदी कार्टून बघे नका, अगदी छोटे मुलं असतील तर ते कार्टून बघत असतात, त्याचा आणि त्यांच्या बदललेल्या स्वभावाचा. मग ते खातच नाही, जेवतच नाही, चिडचिडच करतात, ऐकतच नाही वगैरे, हे जे सगळे काही आपले पालक म्हणून असलेल्या तक्रारी असतात त्याचा खरंच संबंध आहे का, एक. आणि दुसरं स्क्रीन टाईम ज्याला आपण म्हणतो की अरे स्क्रीन टाईम वाढलाय, ते देताना तर कदाचित नाईलाज म्हणून हातात दिला जातो किंवा काही तर दिला जातो, आणि मग अशी परिस्थिती येते की आता हा सोडवायचा कसा. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवी आहे की एक तर तो म्हणजे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत का, आणि आता जर आपल्याला दिसतोय की हा असा भस्मासूर झालेला आहे तर त्याच्यापासनं दूर कसं राहायचं किंवा त्या तावडीतनं सोडवायचं कसं आपलं मूल. हे सध्याच्या प्रत्येक म्हणजे मग मला तर वाटतं की त्याच्यात मध्यमवर्गीय आहेत का, लोअर मिडल क्लास आहेत का, सगळ्याच पालकांचा हा आता प्रश्न झालेला आहे. कारण स्मार्टफोन प्रत्येकाजवळ आहे. बरोबर आहे. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तो असा आहे की मूल हट्टी आहे, मुलं चिडखोर होतात, मुलं बंड करतात, मुलं ऐकत नाहीत, मुलं एकलकोंडे होतात, मुलं आपल्या मनमानी करतात, मनासारखे वागतात. याचं काय करायचं पालकांनी? एक वर्ग असा आहे की जो काही बॉदरच करत नाही, पाहत नाही. एक वर्ग असा आहे जो अति पाहतो आणि अति लक्ष देतो. कारण पुन्हा तेच आहे, पूर्वी जसे 4-5 मुलं कुटुंबात राहायचे तर कोणाचं काही काही ती सिच्युएशन एका दृष्टीने चांगली आहे. म्हणजे 4-5 मुलं असणं चांगलं होतं असं नाही आहे. ती सिच्युएशन याच्यासाठी चांगली होती. माणसं असणं आणि मुलांना स्वच्छंदीपणे त्यांची वाढ होऊ देणं, त्यांचे नैसर्गिक कल. म्हणजे मला असं आठवतं की मी आठवल्यापासून मला पुस्तकं आवडायची आणि मी लिहायचो काहीतरी. तर वडिलांनी ते टिपलं आणि त्यांनी एनकरेज केलं. एक कोणतरी छोटे मोठे साहित्यिक होते, त्यांना घरी आणलं, दाखवलं माझ्या वह्या, मी काहीतरी लिहिलेलं. तर ते एक हा भाग आहे की याची टेंडन्सी दिसते आहे काहीतरी होण्याची. आता ते लेखक होण्याचा कुठला कोर्स नाही म्हणून मी दुर्दैवाने ते परस्यू नाही करू शकलो. आता सुरू केलं, आता झालो. कारण आता मला कळलं की नाही, आता हे काय आपलं आयुष्याला अर्थ पाहिजे ना. नुसतेच पैसे कमावून ह्या गोष्टीने आयुष्याला अर्थपूर्णता येत नाही. अर्थपूर्णता तुमचं जी नैसर्गिक टेंडन्सी आहे, तुमचं पोटेन्शियल आहे ते अचीव करणं. तर विषय असा निघाला की तो मुलांचे नैसर्गिक कल ओळखणं, त्याला उत्तेजना देणं. आता पालकांचं असं आहे की तू हे क्षेत्र निवडलं तरच तू यशस्वी होशील, कारण यशाचा मार्कांशी संबंध आहे आणि त्याचा चांगल्या उत्तम पॅकेजशी संबंध आहे.
मग अमक्याचा मुलगा अमेरिकेत गेला आणि धमक्याचा ऑस्ट्रेलियात, ते नाही आहे. तसं नाहीच केलं पाहिजे. प्रत्येक मुलाची टेंडन्सी, त्याचे टॅलेंट वेगळं असतं. दुसरी गोष्ट, हा पहिला जो प्रश्न आहे आपला, त्याचीच दुसरी एक बाजू सांगतो की कुटुंब म्हणून आता तो एकोपा राहिला नाही आहे. आई जाते कामाला, वापस येते, बाप जातो कामाला, वापस येतो, मुलगा जातो शाळेत, वापस येतो. आता लॅचकी किड्स, मुलांनी कुलूप उघडायचं आणि एकटंच जायचं. म्हणजे त्याचा विनोद असा आहे की आई सांगून जाते की बंड्या अभ्यास व्यवस्थित कर, भूक लागली तर त्या वरच्या फडताळामध्ये लाडू ठेवलेले आहेत ते काढून खा, आणि जर तू अभ्यास केला नाही तर बेडरूममध्ये छडी ठेवलेली आहे ती दोनदा मारून घे स्वतःला. चिठ्ठी चिठ्ठी तूच मारून घे. तुम्ही हो माता पिता, व्हॉट्सअप. म्हणजे आता आपण जर सोशल शिक्षा करायला जागेवर पाहिजे ना, देखरेख पाहिजे. मुलं काय करतायत आपले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मुलं काय करतात आहेत, ते थोडंसं विक्षिप्त वागतात आहेत का, त्यांच्यामध्ये काहीतरी मानसिक दिसते आहे का, ते जरा डिसमूड होतात आहेत का, इमोशनली ते कोशात जातात आहेत का, ते दुःखी दिसतात आहेत का. ते मुलगा म्हणतो नाही काही नाही, मी चालला तो खोलीमध्ये. बाप म्हणतो मला टी व्ही पाहायचा आहे, मला पेपर वाचायचे आहेत, मला ऑनलाईन मीटिंग आहे, तोही लक्ष देत नाही. मग मुलं कशा करतात सगळं आयुष्य तुमचं. तर कौटुंबिक एकोपा, कौटुंबिक ते एक युनिट आहे ना. रोज संध्याकाळी सगळ्या कुटुंबांनी एकत्रित जेवलं पाहिजे, गप्पा मारत जेवलं पाहिजे. हास्यविनोद जे मुलं जे करतात ते कुटुंब निरोगी राहतो. त्या कुटुंबामध्ये मग ह्या गोष्टी लवकर टिपल्या जातात. तुम्ही एकाच घरामध्ये वेगवेगळे, म्हणजे छत एक होते हुए भी हमारे आकाश अलग अलग है, तो अर्ध अर्ध के समन्वय में हम पूर्णत्व खोजने की कोशिश कर रहे हैं. मोठी सुंदर कविता आहे हिंदी, की कुटुंबात छत एक आहे फक्त, पण आकाश वेगवेगळे आहे आणि कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आहे. तर मग तिथे हे प्रॉब्लेम्स हायलाईट होतात. दुसरा जो महत्त्वाचा, स्क्रीन टाईम. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, स्टॅटिस्टिक्स. आत्ता जे मुलं टीनेजर्स आहेत, 25% मुलं 8 तासापेक्षा जास्त मोबाईलवर अटॅच असतात. त्यांचा स्क्रीन टाईम 8 तास वाढलेला आहे. आणि हे तथ्य आहे. तुमचे आमचे 2 तास कसे निघून जातात कळत नाही. आपण तर स्वतःला 2 तास 3 तासही जात असतील. कंटाळा आला, पूर्वी कंटाळा आला तर पुस्तक किंवा वृत्तपत्र उचलायचो मी. आता कंटाळा आला तर पुस्तक, वृत्तपत्र आणि मोबाईल उचलतो. काहीतरी उगाच मेसेज पाहत बसणं, काही सगळे काहीच नाही तर फापट पसार आहे काही. आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसेच तोटे आहेत. त्या तोट्यांपासून वाचलं पाहिजे. मुलांचा स्क्रीन टाईम मग मी जे बोललो, मुलांची पहिली प्रायोरिटी फिजिकल खेळ आहे. आता ते कसं तुम्ही कुठे उपलब्ध करून द्यान त्यांना, काही एखादा क्लास लावून द्या, बॅडमिंटनचा, टेबल टेनिसचा, कशाचा का होईना, मुलं कबड्डी का होईना खेळले पाहिजे. मैदानात जाऊन खेळले तर उत्तम, नाही तर मग जे काही असेल ते उपलब्ध. आता आपण सगळ्या जागा आक्रसलेल्या आहेत, मैदानं संपलेली आहेत. शहरांमध्ये तर खूपच प्रश्न, शहरांमध्ये तर इतका, छोट्या गावांमध्ये आता बंगला संस्कृती आलेली आहे, कोणी कोणाकडे जात नाही, मैदानं नाही आहेत. मध्यम शहरांमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. मुंबईसारखी तर काही गोष्ट सांगायलाच नको, जिथे शाळांमध्येच मैदानं नाही आहे. शाळा 5 मजली इमारती, शाळा भरते, मला कळतच नाही हे मुलं खेळणार. अनेक शाळा म्हणजे कोणवाडे झाले ते, मैदानाशिवाय शाळा, 5 मजली 6 मजली शाळा झाल्या. कसे, म्हणजे तुझं फिजिकल ऍक्टिव्हिटीला काही वावच नाही आहे. आता जिथे अपरिहार्यता झालेली आहे तिथे शोधावे इतर काही मार्ग. 8 दिवसातून 6 दिवसातून एकदा सगळ्या शाळांनी सहल काढावी, मैदानात जाऊन मुलांना खेळू द्यावं. कुठले मोठे ऐतिहासिक ठिकाणं दाखवू नका, मैदानात त्यांना बरबटू द्या. मातीमध्ये, चिखलामध्ये, मातीत चिखलात पाय हात बरबटले पाहिजे, कारण दे गिव्ह यू दोज बॅक्टेरिया विच इन्क्रीज युअर इम्युनिटी. हे शास्त्रीय सत्य आहे. बरोबर. आमचे तर ढोपरं फुटून जायचे आणि आम्ही किती खेळायचो संध्याकाळी. ती माती महत्त्वाची आहे ना, ती माती, दॅट मड गिव्ज यू दोज बॅक्टेरिया. तर हा सगळा भाग आहे. स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल, मुलांचे मित्र व्हा, मुलांची सोबत करा. फिजिकल हेल्थ, फिजिकल एक्सरसाइज अँड फिजिकल गेम्स इज फर्स्ट प्रायोरिटी फॉर चिल्ड्रेन. दे विल गो टू प्ले इफ गिव्हन ऑप्शन, नाही तर नाही.
हो, म्हणजे त्यांना जर त्यात इंटरेस्ट वाटेल असं काही असेल तर त्यांना नक्की वाटेल. हो नाही तर लोळत पडायचं. नाही लोळत पडायचं सगळ्यात वाईट म्हणजे मोबाईलकडे पाहत मोबाईल बघायचा, तेच ना, लोळून मोबाईल बघायचा. बस बस हे जे काय. बरं, आता आपल्या गप्पांच्या शेवटी अगदी महत्वाचा प्रश्न, म्हणजे आपण मुलांबद्दल बोललो, मुलं कसे बदलले हे बोललो, पण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी की पालकही खूप बदलले आहेत, जे आपल्या गप्पांमध्ये वारंवार येत होतं. आता जर खरंच बदल पालकांनी घडवायचा आहे स्वतःत, जेणेकरून आपले हे जे ओव्हर सेन्सिटिव्ह वाटतात आहेत मुलं, तसं होऊ नये किंवा त्यांना एक छान निखळ आयुष्य मिळावं, तर काय 1, 2, 3, 4, 5 तुम्ही बदल सांगाल जे पालकांनी केलेच पाहिजेत? म्हणजे ते एक वाक्य आहे की पालकांच्या चुकामुळे मुलांचा घोळ होतो. म्हणजे सगळी बालपणाची भाजीपाला झाला. सांगायची गोष्ट अशी आहे की 5 बदल जर सांगतो म्हटलं, मला माझे पालक आठवतात. मी काही ठिकाणी व्याख्यानही दिले की पॅरेंटिंग, आजकाल पॅरेंटिंग कोर्सेस, क्लासेस वगैरे. म्हणजे मी आता जे विचारते ते पॅरेंटिंग बद्दल, पॅरेंटिंग स्किलच आहे वेगळ्या भाषेमध्ये. आणि आता पॅरेंटिंग स्किल, मला काही लोक म्हणाले की आमच्या काळी कुठे पॅरेंटिंग होतं, कुठल्या वर्गात जाऊन आम्ही काय शिकलो होतो का पॅरेंटिंग. अरे आईबाप झाले, पोरं वाढले, सगळं ठीक झालं, तेव्हा काय पोरं काय वाया गेले काय? तसं नाही आहे. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. माणसाला 2 पायावर चालायला शिकवावं लागतं. हे लोकांना आश्चर्य वाटेल, पण मुलाला जर रांगण्यापासून हात धरून उभं नाही केलं ना, तो आयुष्यभर रांगत बसेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे एव्हरीथिंग हॅज टू बी टॉट. तसंच पॅरेंटिंगच्या टिप्स दिल्या पाहिजेत. त्या पॅरेंटिंगच्या वेळी मला माझे पालक आठवतात. पहिली गोष्ट म्हणजे मला जे आठवतं, शाळेतून आलेल्या मुलाला आज शाळेत काय शिकवलं सांग बरं, त्याला शाळा संपल्याची भावनाच येणार नाही. घर कुठलं, जिथे पुलं सांगतात तसं भिंतीला तंगड्या लावून आराम करतं ते घर, तिथेही अभ्यास, तिथे आल्याबरोबर पहिले तो प्रश्न नाही. मुलांना पहिले रिलॅक्स होऊ द्या. मुलांना वाटू द्या की मी घरी परत आलो पाहिजे, घरामध्ये मजा आहे, मस्त वातावरण आहे, छान आहे, शाळा संपली आहे आणि घर सुरू झालेलं आहे, ही भावना. नंबर 2 म्हणजे त्यांच्या मागे लागू नका. नंबर 2 सगळ्यात म्हणजे तुलना करू नका आपल्या भावंडांमध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये. तो बघ, नाही तर तू पहा, सगळं तुला दिलं. तुला करणं चुकीचं आहे. मुलांसोबत राहा. ट्राय टू स्पेंड मोर अँड मोर टाईम विथ चिल्ड्रेन. कारण तुम्ही सोबत राहाल तर ऑब्झर्व करू शकाल की अरे याचं काहीतरी डिसमूड झालेलं आहे, अरे याचं काहीतरी बिनसलं आहे, अरे हिच्यात काहीतरी बदल होतो आहे, एकटी एकटी राहते आहे किंवा दाखवत नाही आपल्याला काय पाहते आहे, काय लिहिते आहे किंवा जे काय असेल ते. तर तो बदल कधी टिपला जाईल जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल. ऑब्झर्व कसं कराल? जवळ राहून कराल. चौथी गोष्ट, फॅमिली ॲज अ कोहेसिव्ह युनिट राहिलंच पाहिजे. आई वडिलांमध्ये डिफरन्सेस असतात, आई वडील भांडतात सुद्धा. मी नेहमी सांगतो, मराठी डिसहार्मनीसाठी, वैवाहिक ताणतणावासाठी लोक येतात, जरूर भांडा, परंतु मुलांसमोर नाही. मुलांसमोर हे रिफ्ट तुमच्यातलं, हा भेदभाव, हे द्वैत दिसता कामा नये की आई वडिलांमुळे त्रासलेली आहे किंवा वडील आईच्या टोमण्यांनी बेजार झालेले आहेत आणि वडील काहीतरी त्यांच्या मनात दुजाभाव निर्माण झाला आईबद्दल. आई वडिलांचं मुलांसाठी हे जरुरी नाही आहे की त्यांचं माझ्यावर प्रेम असावं. मुलांच्या भावनिक भुकेसाठी हेही जरुरी आहे की माझे आईवडील एकमेकावर प्रेम करतात. कमीत कमी त्यांच्या समोर तरी दिसलं पाहिजे ते. नंतर जाऊन एकमेकाच्या झिंजा उपटा, तो काही प्रश्न नाही आहे. आईवडिलांनी मुलांसमोर आपले डिफरन्सेस उघड करू नये. आईवडिलांचं मुलांच्या पालकत्वाबद्दल युनिजन असलं पाहिजे. तू कोणी सांगितलं तुला हे करायला? आई म्हणाली, काय नाही, चल मी सांगतो ते कर. मग ते डिफरन्स झालं. मग त्या मुलाच्या मनात आईची मुलाचा घोळ. कारण मुलाच्या मनामध्ये मग आईची प्रतिमा खाली झाली ना. एक आई डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली की मी त्याला पैसे द्यायला नकार देते, कारण तो ते जाऊन काहीतरी पिझ्झा काहीतरी खाऊन येणार आहे किंवा सिनेमा पाहून, मला काही माहीत नाही. तर हा जातो, वडील डेंटिस्ट आहेत, वडिलांच्या क्लिनिकमध्ये घुसतो आणि वडिलांचं बखोटं पकडतो, म्हणतो मला 500 रुपये पाहिजेत. आणि वडील व्यस्त असतात पेशंट पाहण्यामध्ये, हे घेऊन जा. ड्रावर उघडतात, तोंडावर फेकतात, त्याचे 1000 रुपये घेऊन जा, कटकट नको माझ्या. तर आई म्हणते की शिस्त पालन, शिस्त हे माझं एकट्याचं काम आहे का? आता मी नाही म्हटल्यानंतर तो जर तिथून, मग तो मला अंगठा दाखवतो असा, बघ आईची किंमत.
आईची राहिलीच किंमत नाही. कमी होते. हम्म. 500 रुपयाचा प्रश्न नाही आहे. हम्म. त्याच्या म्हणतो मला तुच्छतेने लेखतो, तो मला धुडकावून लावतो. मग आता तो म्हणतो की तुझं पप्पाच ऐकत नाही तर मी कशाला ऐकू. बरोबर. आणि किती हे आहे, वडिलांनी आईच्या निर्णयाचा आदर वडिलांनी अधिकार मुलं करतील ना, त्याची पाठराखण केली पाहिजे. हे काही एक बेसिक गोष्टी बेसिक गोष्टी आहेत पालकांनी केल्याच पालकांच्या पाहिजे. 4-5. खरं तर सर म्हणजे ज्या काही घटना घडल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आणि खूप दिवस आम्हाला वाटतच होतं की आपण पालकांसाठी मुलांच्या दृष्टीने काहीतरी वेगळा विचार जो पालकांपर्यंत आणि अर्थात पालकांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचेल अशा दृष्टीने काहीतरी करावं. आणि आज त्या निमित्ताने आज तुम्ही खरं तर आलात आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या गप्पा झाल्या, चर्चा झाली आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप आभार. आणि पुन्हा एकदा म्हणते की असंच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुमचे मी आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.